दादा भोसले व मित्र परिवारातर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो। प्रिया झांजोरने, सुरेखा पाटील, आदित्य गाय, रोहित भैया भोसले, जयवंत दादा भोसले, विधानसभेचे तुम्हाला सर्वांचे लाडके नेते, त्याचबरोबर कार्यसम्राट आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवराज भोसले यांच्या प्रचारार्थ आपण आज हा छोटेखानी मेळावा आयोजित केला आहे। या आयोजित मेळाव्याला उपस्थित असलेले त्या अनुषंगाने आपण आज सगळे इथं जमलो आहे। जमत असताना आपल्याला मागचा असणारी ही बाबांची आता 5वी टर्म आहे। या 5व्या टर्ममध्ये आपण सगळे आनंदित आहोत की आता 5वी टर्म सुद्धा आपण घेणारच आहे, त्यामध्ये काही दोमत नाही। पण घेत असताना आपल्याला इतर महिला वर्ग आहे, आपला बाकीचे सगळे इथं असणारे जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की बाबा न बघितलेला कार्यकर्ता किंवा कार्यकर्त्यांच्यावर असणारं बाबांचं प्रेम हे सांगणं गरजेचं असतं। त्याशिवाय आपल्यालाही आपल्या नेत्याचं मोठेपण सांगितल्याशिवाय आपल्यालाही बरं वाटत नाही। आज बाबांनी 4 वर्षामध्ये 4 टर्म मध्ये त्याच्या ज्या वेळेला 4 टर्म झाले, आता 5वी टर्म आहे। 5वी टर्म होत असताना मागच्या 4 टर्म मध्ये बाबांनी कधीही कुठल्याही कार्यकर्त्याला पाठीमागे ठेवलं नाही। प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करायचं, त्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची, ताकद देत असताना त्याच्या अडीअडचणीला सुद्धा उभं राहायचं। अडीअडचण म्हणजे कार्यकर्त्यांची अडचणी आपण बऱ्याच ठिकाणी बघितले, काय काय अडचणी असतात त्या, पण बाबांनी कधीही कुठल्या गोष्टीचा न विचार करता कार्यकर्ता आपला त्यातनं सक्षम झाला पाहिजे ही सगळी गोष्ट जी आपल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा सांभाळायचं काम बाबांनी केलं। आणि सातारमध्ये असणाऱ्या बाकीच्या विकास कामाच्या बाबतीत बाबा सांगतीलच आपल्याला, पण जे आम्ही 4 टर्म आमच्या पण इथं नगरसेवक झालो आम्ही, पण नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये बरीचशीच कामं बाबांच्या माध्यमातून आपल्या वार्डात झाली। आता खरं तर सांगायचं मला आता इलेक्शन लागल्यामुळं, नाहीतर आता आपलं काम चालू झालं असतं। या ग्राउंडवरचा मोठा हॉल म्हणजे 400 ते 500 लोक बसतील एवढा मोठा हॉल आपल्या उजव्या बाजूला होणार आहे। त्याच्यामध्ये बाबांनी आपल्याला 80 लाख रुपये मंजूर केले। पुढे रस्त्याचं काम आहे आपल्याला, शनी मारुती मंदिरच्या मागचा भाग। व माझ्या भगिनींनो, येणाऱ्या विधानसभेला आपण आता चर्चा आहे सातारमध्ये बाबा की बाबा तर काय निवडून येणार आहे, काय वनवेच आहे, पण वनवे आपल्याला आहे तो भाग वेगळा, पण आपल्याला आपण जसं नगरपालिकेला जसं आपल्या स्वतःसाठी काम करतो तसं आपल्याला केलं पाहिजे। हे का करायचं आपल्याला, तर आपल्या मताधिक्य आपल्या नेत्यांचं वाढलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला सीट आपली शिवेंद्रराजेंची आली पाहिजे। त्या इथून आपण सगळ्यांनी मनापासून काम करणार नाही। आपल्याला तळागाळातले सगळे कार्यकर्ते आज जसे आपण सगळे उपस्थित राहिलोय तसंच इथून आता दिवाळीचे 2 दिवस जाऊ द्या, दिवाळीचे 2 दिवस गेले की आपण शांत बसायचं नाही। आपण आपला वार्ड आणि आपल्या वार्डातल्या असणाऱ्या बाकी मतदारांपर्यंत पोहोचायचं काम आपण सर्वांनी करायचं आहे। आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती बाबाराजे हे इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचंही मी आभार मानतो। आणि व्यासपीठावरचे सगळे नगरसेवक पदाधिकारी बसतील त्यांचेही आभार मानतो। काय जास्त वेळ घेणार नाही मी, मला काय एवढं येत पण नाही, पहिलीच टाइम आहे माझी बोलायची। तर बाबाराजेंबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण आज एवढं मोठं नाही झालेलो की बाबाराजेंबद्दल आपण बोलावं, कारण बाबाराजे स्वतःच जास्त बोलत नाही, त्यांचं काम बोलतं, एवढंच मला माहिती आहे। आपल्या वॉर्डातली कायापलट ही बाबाराजेंमुळे झालेली, रस्ते असतील, नाले असतील, महिलांचे प्रश्न असतील, हे सगळे बाबाराजे प्रत्येक गोष्टीला आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतात, कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत आपल्याला। आणि जसे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे गेले, स्वराज्याची स्थापना केली, तसेच बाबाराजे सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेतात। त्यांच्या इथं कुठल्याही जाती धर्माला थरा नाही, सगळ्यांना घेऊन एकत्र चालतात। ही त्यांची क्वालिटी मला तर खूप आवडते।
आणि जी निष्ठा म्हणायची म्हटली दादांची बाबाराजेंबद्दल, ही आम्ही लहानपणापासून बघत आलोय आणि आम्ही तेच शिकलोय. त्यामुळे बाबाराजांना एकच सांगायचं आहे की तुमच्याबद्दलची निष्ठा ही कायम मरेपर्यंत आमची असणार आणि येत्या निवडणुकीत तुम्हाला जास्त संख्येने निवडून आणण्याची जबाबदारी ही आम्ही पार पाडतोय. बाकी मोळाच्या या परिसरामध्ये रवी भैयाच्या माध्यमातून हा आपले सर्व तरुण, सर्व माझ्या माता भगिनी आणि वडीलधारी असा सर्वांचा मेळावा आज या ठिकाणी घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या मेळावे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, म्हणजे भाजप आणि महायुतीला, की आम्हाला मुंबईला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच पाठवणार आहेत याची 100% गॅरंटी आहे. आणि बहिणींना माझी विनंती आहे की आता तिन्ही तुमचे भाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, या तिघांनी मिळून दिवाळीची ओवाळणी आपल्याला पाठवली आहे, भाऊबीजेची ओवाळणी पाठवली आहे. आणि पुढं ही ओवाळणी वाढवून देण्याचा पण शब्द तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आता वाढवून ओवाळणी घ्यायची का विरोधकांना सत्तेवर आणून सगळं बंद पाडायचं ह्याचा निर्णय आता सगळ्या लाडक्या बहिणींनी केला. अरे मुंबईमध्ये बसणारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत ह्याचं जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि तुमच्यासाठी ही योजना राबवली. कुणालाही म्हणजे भाजप हे मुस्लिम विरोधी आहे, भाजपचं पण खरं झालेलं आपल्याला बघायला मिळेल. पण आपली जबाबदारी आहे आता की महायुतीच्या मागे आपण राहिलं पाहिजे. आणि भाजप असू दे, महायुतीचे शिंदे साहेबांची सेना असू दे, अजितदादांची राष्ट्रवादी असू दे, ह्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला या योजना सगळ्या हे होणार आहेत. जे महाविकास आघाडीची लोक ही काय म्हणत होती हो, ज्यावेळेला लाडकी बहीण योजना अधिवेशनाच्या काळात जाहीर केली, मी मुंबईमध्ये होतो अधिवेशनाला, त्यावेळेला काय म्हणत होती की ही योजना बोगस आहे, ही निवडणुकीपुरतं जाहीर केलंय का तुम्हाला पैसा ह्याचा 1 रुपया पण मिळणार नाही. नंतर काय म्हणायला लागली, ज्यावेळेला सगळ्या राज्यामध्ये आणि आपल्या साताऱ्यात सुद्धा ज्यावेळेला सगळ्या भगिनी, सगळ्या महिला, माझ्या बहिणी सगळ्या येऊन अर्ज भरायला लागल्या, अनेक ठिकाणी लाईनी लागल्या, अनेक ठिकाणी बरेच महिला म्हणजे लांब लांब लाईनी लागायला लागल्या. त्यावेळेला काय सांगत होते की अर्ज भरू नका, हे काय मिळणार नाही, बोगसपणा आहे सगळ्या सरकारचा, यांच्याकडे रुपया नाही आहे, तुम्हाला काय देणार नाही, तुम्ही वेळ वाया घालवताय. टाकायची ही भूमिका या महाविकास आघाडीची हे आपण लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सगळ्यांना ताकदीनं जे देणारे आहेत, जे काम करणारे आहेत, त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. हे सर्व माझ्या लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवावं. आणि त्याप्रमाणे 20 तारखेला मतदान साताऱ्यात असू दे, जिल्ह्यात असू दे, किंवा आपल्या म्हणजे घरातली बाहेर असू दे, किंवा आपलं मित्रपरिवार असू दे, आपल्या मैत्रिणी असू दे, या सगळ्यांना तुम्ही आत्तापासून हे करा की भाजपच्या आणि महायुतीच्या मागच राहायचं. आपल्यासाठी त्यांनी केलंय, त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं ह्याचा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून व्हावा अशी एक अपेक्षा. सातारची हद्दवाढ नगरपालिका आपली छोटी आहे, आज हद्दवाढ झाली. आज विलासपूर, शाहूनगर, पीरवाडी, शाहूपुरी सगळा भाग हद्दवाढीत आला. अनेक वर्ष जे हद्दवाढीचे होतं, हद्दवाढ झाली. ही हद्दवाढ पण कधी झाली, मी मगाशी जे म्हटलं ना, आत्ताचे जे विरोधक आहेत, जे समोरचे आहेत, त्यांचं सरकार असताना आणि त्यांचे मंत्री सत्तेत असताना मी पाठपुरावा करून हद्दवाढ करून घेतली. अजितदादांकडनं सातारच्या हद्दवाढीचा आदेश घेणारा मी आहे. ह्यांना कुणी अडवलं होतं का? जे आजचे उमेदवार आहेत ह्यांना कुणी अडवलं होतं का हद्दवाढीचा आदेश घ्या? ते जर गेले असते तिथं जाऊन बसले असते, दादा हे काम करून द्या, तर केलं नसतं का अजितदादांनी? पण ह्यांनी केलं नाही, ह्यांनी लक्ष दिलं नाही. शेवटी तुम्ही जाऊन कधी रेकॉर्ड तपासा. सगळा हद्दवाढीचा प्रस्ताव आणि त्याचा पाठपुरावा सगळं करून अजितदादांच्या मागं लागून माझी आपल्याला विनंती आहे की काम करण्याच्या मागे राहावा. सगळे आता निकाल आपला माहित आहे, 20 तारखेला मतदान, आपल्याला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आहे, हे सगळं माहित आहे. पण गाफील राहू नका. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, ज्याचा उल्लेख दादाने केला की मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. आणि होणारं मतदान जे आहे
त्याच्यापैकी कमीत कमी 80-85% मतदान हे भाजपला झालं पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण काम करायचे. तर आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही माझी आपल्याला विनंती आहे. त्यामुळे आपल्याला परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेच्या होणाऱ्या मतदानामध्ये आपलं बहुमोल असं मतदान हे भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला द्यावं. परत एकदा या सातारचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून मला मिळावी, ही विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो. आणि एवढंच सांगतो की आपण 4 वेळेला मला साथ दिली आहे. माझे वडील भाऊसाहेब महाराज वारल्यानंतर मला ताकदीनं तुम्ही उभं केलं, मला विधानसभेमध्ये पाठवलं. मी 4 वेळेला आमदार म्हणून काम करत असताना चढत्या क्रमांकानंच मला सांगायचं. मी मनापासून आभार मानतो की त्यानं हा सगळा मेळावा इथं ठरवला. दादा आहे ते म्हणतात ना, बापसे बेटा सवाई, अशी नक्कीच रोहित भैयाची आहे. कारण दादा बोलायला तसा भाषण करायला फार उशिरा सुरू झाला, पण रोहित भैयानं पहिल्या त्याच्यामध्ये चान्स मारलाय भाषण करायचा. बरोबर मी कायम असेल एवढा शब्द या आपल्या छोट्याशा मेळाव्याच्या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अविनाश कदम